आता बऱ्याच वेळेस विद्यार्थी अभ्यास करत असतात, यामुळे बऱ्याच वेळेस थकवा येतो विद्यार्थ्यांना. तर हा थकवा कसा दूर करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? येस. मी यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, नक्की. की बघा आपण जेव्हा अभ्यासाला बसतो ना, तर सुरुवातीचे आपण लहानपणी पण बघितलं असेल, की सुरुवातीचं टॉपिकचे काही पेजेस आहे ना, पेजेस किंवा अर्धा टॉपिक फार छान समजतो आणि नंतरचा टॉपिक समजतच नाही किंवा समजायला म्हटल्यापेक्षा तो लक्षात राहत नाही. तर त्याचं कारण काय माहितीये का, आपण अभ्यास करताना नाही कॉन्सन्ट्रेशन लेवल असते. तर ती एक ठराविक कालावधी ऑलमोस्ट एक 60 मिनिट म्हणजे 1 तासानंतर कॉन्सन्ट्रेशन लेवल थोडी डाऊन होते. त्याचा ग्राफ असा आहे, पहिले सुरुवातीला थोडंसं विचलित होतं, नंतर कॉन्सन्ट्रेशन लेवल एकदम हाय जाते, नंतर परत लेवल कमी होते. म्हणजेच काय, आपलं ब्रेन थकतं. ब्रेन थकतं म्हणजे जशी आपली बॉडी थकते तसं ब्रेन थकतं. मग त्याच्यासाठी त्याला एनर्जी लागते. मग आपण एनर्जी ड्रिंक म्हणजे काय, मी म्हणत नाही की मार्केटमधून आणायचे. आपलं निंबू पाणी घ्या, निंबू साखर पाणी घ्या किंवा ग्लुकोज घ्या किंवा इलेक्ट्रॉल घ्या ते, किंवा साधं पाणी प्या. प्रत्येक 1 तासाने ब्रेक घ्यायचा आणि थोडंसं फिरून यायचं. पण फिरून मात्र मित्राकडे जायचं नाही बरं का. मी आवर्जून नेहमी पेरेंट्स मीटिंगमध्ये पीटीएम मध्ये सांगत असतो, नाही तर तो गॅप घेतला 1 तासाने तर तो फक्त 1 किंवा 2 मिनिटाचा असेल. त्या गॅपमध्ये काय करायचं, फार झालं तर आय एक्सरसाइज करायचं. मी मुलांना नेहमी सांगत असतो डोळ्याची. दुसरी गोष्ट, तुम्ही जर एका रूम मध्ये बसेल असेल आणि तिथं विंडो असेल तर बाहेर जायचं, विंडोत बघायचं किंवा दूर काही सीन असेल किंवा आकाशाकडे बघायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या आय एक्सरसाइज ऑटोमॅटिक होते. राहिले एका ठिकाणी बसले असेल तर उठून एक चक्कर मारायची. फक्त या काळामध्ये पाणी पिऊ शकतात, बरोबर आहे, फ्रुट्स खाऊ शकतात, या 2 मिनिटाचा मॅक्झिमम 5 मिनिटाचा ब्रेक. या काळामध्ये टीव्ही समोर जाऊ नका, मोबाईल समोर जाऊ नका, मित्रांकडे तर अजिबात जाऊ नका, कारण तिकडे गेलो तर आपण 2-4 तास कधी संपतील हे आपल्याला कळतच नाही. त्यामुळे नाही तर ब्रेक घ्या म्हटलेत तर ब्रेक इतका लांब नाही घ्यायचा की 1 अन् 2 तासाचा, फक्त 2 मिनिटाचा ब्रेक आपल्याला घ्यायचा, एवढं लक्षात ठेवायचं.